फळे मधुर खावया असती नित्यमेवे तसे, हिरे जडित सुंदरी कनकपंजरी ही वसे. अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे, स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे. 2 प्रहरच्या सुट्टीनंतर शाळा भरली तेव्हा 7वीच्या वर्गात वरील कवितेचे विवरण चालले होते. शाळेसमोरील मोठ्या भव्य वाड्याच्या वरच्या मजल्यावरील सुसज्जित शय्येवर पडून एक नवबाला अश्रुमोचन करीत होती. उच्च स्वराने म्हटल्या जाणाऱ्या त्या कवितेकडे व मुलांना समजावून दिल्या जाणाऱ्या तिच्या अर्थाकडे तशा स्थितीतही तिचे चित्त वेधले आणि शय्येवर उठून बसून तिने दोन्ही हातांनी आपल्या कोमल कपोलांवर ताडकन मारून घेतले आणि स्पुंदत स्पुंदत ती म्हणाली, कशासाठी कशासाठी हे सुंदर रूप देवा मला दिलंस? ह्या सोनेरी पिंजऱ्यात कायमचं अडकून पडण्यासाठीच काय? त्यापेक्षा देवा तू मला कुरूप का नाही केलंस? पोपटाचा डौलदार बांधा, सुंदर रंगरूप आणि गोड आवाज हीच त्याच्या बंधनाला कारण होतात. तसंच माझं हे रूप माझ्या ह्या बंदिवासाला कारण झालं आहे. देवा देवा जर एवढी अवकृपा तू केली नसतीस तर बाबांच्या शेवटच्या भेटीला मी अंतरले नसते. बाबा बाबा किती हो तुम्ही माझी आठवण काढीत असाल. आई तू माझी किती आतुरतेनं वाट बघत असशील. हाय बाबा आई, मी प्रत्यक्ष तुमची मुलगी असता परक्यांची सत्ता मजवर चालावी ना? तिने धाडकन पलंगावर आपले अंग टाकून दिले आणि आरक्त ओंजळीत आपले सुकुमार मुखकमल झाकून ती स्पुंदून स्पुंदून रडू लागली. वहिनीसाब, आक्षीजीवाला किती शीण करून घ्याल. तिच्या तैनातीतील तरुण मुलीने आत येऊन हळुवारपणे तिच्या केसांवरून हात फिरवीत म्हटले, वहिनीसाब चला उठा, वाड्यात जायचंय हळदी कुंकवाला. मासाहेबांनी येणीफणी कराया सांगितलंय. ही बघा पिवळी काचोळीन अंजिरी शालू काढलाय. फितवी कंच्या रंगाची काढू? साखरे तू तरी नकोस ग छळू मला. अगदी केविलवाण्या स्वराने ती म्हणाली. प्रत्यक्ष माझे बाबा मृत्यूशय्येवर पडले असताना व ते माझ्या भेटीची इच्छा करीत असताना तिथं जायचं सोडून नटून थटून मिरवायला जावं म्हणतेस? साखरे तुलाही दयामया काही नाही का ग? आपले डोळे पुशीत साखरी म्हणाली, असं कसं म्हणताजी वहिनीसाब. मला जरी दुष्काळात आईबापांनी बालपणी इथं इकली तरी आईबापांचं सुख किती न्यारं असतं हे लोकांचं बघून मला का कळत नाही? पण मी काय करू? हुकमाची ताबेदार. आपण जल्दी केली नाही तर आपल्या बरोबर माझं बी कांडात निघल. साखरीने वस्तुस्थितीची जाणीव करून देताच तिचे अंग थरारले. शहारे आल्यासारखे करून ती म्हणाली, काय ग हा जुलूम तरी? हृदय आतून जळत असताना वरून शालू शेल्यांनी नटायचं? काय ही दांभिकता? राहू दे तो शालू. माझी धुतलेली चंद्रकळाच आण अन ती सोनेरी काठांची पांढरी चोळी. चालेल ती फितवी आण. तिने आपल्या मताने अगदी साधा पोशाख निवडला होता, परंतु तोच तिच्या उमलत्या सौंदर्याला फारच शोभून दिसत होता. केस कुंकू नीट करून ती जेव्हा सासूबाईंना नमस्कार करायला गेली तेव्हा त्या खेकसून म्हणाल्या, बाप काही मेला नाही आजच काळं जुनेरं नेसायला? बळेच दैना दाखवायची. जिथं तिथं बोभाटा व्हायला हवा ना सासूचा. काय ग साखरे, अंजिरी शालू दिला होता ना काढून? जी. एवढाच उद्गार काढून तिने तिला हाती धरून तिच्या खोलीत नेले आणि पूर्वीचे लुगडे बदलायला लावून अंजिरी शालू नेसायला दिला. इतक्यात दुसरी दासी तबकात दागदागिने घेऊन आली. त्यात नथ, पैंजण, हातातले तोडे, वाकी हे मुख्य होते. नाकात वेसण, पायात बेड्या व हातात कड्या अशी बहुमोलाची परंतु अगदी बंदिवानाचीच भूषणे आपणास घातली जात आहेत असेच तीस वाटले. दोन्ही तळ हातांनी डोळ्यातील अश्रू निपटून ती तयार झाली. तिचे सुकुमार मुखकमल रडून रडून किंचित फुगीर झाले होते. तोंडावरचा तजेला जाऊन ते पिवळट दिसत होते. रुमझुम नाद करीत ती खाली जाऊन पडदे सोडलेल्या बग्गीत बसली. साखरी तिच्यासमोर आत बसली व दुसरी दासी गुलाबी, हिरवे पातळ व पूर्णाच्या पाटल्या आणि निळ्या मण्यांचे चांदीच्या तोंडाचे वाळे घालून बग्गीच्या मागे उभी राहिली. अशा रीतीने रत्नप्रभेची स्वारी हळदी कुंकवाला राजवाड्यात चालली असताना
समोरच्या शाळेतून नुकत्याच सुटलेल्या आनंदी मुली त्या काळ्या कुळकुळीत डौलदार गाडीकडे चकित दृष्टीने पाहत तिच्या भाग्याचा हेवा करीत हसत चालल्या होत्या. त्यांच्या विस्मयाचा विषय झालेली त्या भव्य वाड्याची ती भावी मालकीण, आईसाहेबांची सून रत्नप्रभा पडद्याआड रडते आहे असे त्यांच्या स्वप्नी तरी असेल काय? राजवाड्यासमोर गाडी उभी राहताच साखरी आणि गुलाबी यांनी चटकन खाली उतरून गाडीच्या दाराशी गोशा धरला. त्यातून रत्नप्रभा आत गेली. राजवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर एका भव्य व सुसज्जित दिवाणखान्यात तांबड्या मखमलीने मढवलेल्या रुपयाच्या कोचावर राणीसाहेब बसल्या होत्या. त्यांच्या पुढे जाऊन दोन्ही हातात पदराचे टोक धरून तिने त्यांना खाली वाकून त्रिवार नमस्कार केला. त्याचप्रमाणे त्यांच्या बाजूस बसलेल्या मानकरणींनाही केल्यानंतर वाकलेल्या स्थितीतच स्वतःभोवती फिरून इतर स्त्रियांसाठी म्हणून 3-4 नमस्कार करून ती जरा बाजूला बसली. तिला उद्देशून राणीसाहेब म्हणाल्या, "काय धाकट्या सुनबाई, ठीक आहे ना?" होकारार्थी मान हलवून व लववून रत्नप्रभेने शुष्कपणे स्मित केले. जवळच बसलेल्या एका बाईकडे वळून राणीसाहेब हसत म्हणाल्या, "काही गडबड आहे वाटतं, तोंडावर पिवळेपणा आलेला दिसतो." तिने उत्तर केले, "छे, कसलं, अजून सोहळा तरी झाला आहे का?" "नाही." "का?" "आमच्या दिवाणसाहेब माहीतच आहेत आपल्याला. त्या म्हणतात सोन्याचं जाणू आणि रुपयाचा पलंग आणल्याशिवाय सोहळाच नाही करायचा." "म्हणजे?" "बिचाऱ्यांच्या ऐपतीबाहेर अट." "मग?" "आहेच ती गुलाबी, त्यांचं ठीक चाललंय." बिचारी. हळूहळू चाललेली ती प्रश्नोत्तरे ऐकून बिचाऱ्या रत्नप्रभेला मरणप्राय दुःख झाले. आपल्या वैवाहिक जीवनाची जाहीरपणे चर्चा होऊन लोकांनी आपली कीव करण्यासारखी स्थिती असावी याचे तिला वाईट वाटले. तेथून उठून जाणे तिला शक्यच नव्हते व त्यात मिसळणे तर त्याहून नव्हते. त्यामुळे समवयस्क स्त्रियांमध्ये सहजपणे चाललेले संभाषण तिच्या जखमी हृदयावर मिठाच्या पाण्यासारखे झोंबत असताही निमूटपणे ते ऐकत राहणे तिला भाग झाले. रत्नप्रभेचा जन्म कोकणातील चांगल्या खाऊन पिऊन सुखी अशा घराण्यात झाला होता. परंतु ईश्वराने दिलेल्या अलौकिक रूपसंपदेमुळे राजघराण्याशी निकट संबंध असलेल्या थोर घराण्यात ती विवाह शृंखलेने बद्ध झाली होती. आपल्या मुलीने काढलेल्या या सुदैवाबद्दल तिच्या आईबापांना प्रथम फारच आनंद झाला. परंतु काही काळानंतर त्या थोर घराण्यातील क्षुद्र हृदयी माणसांनी काढलेली मोठमोठी फरमाने मान्य करणे आवाक्याबाहेरचे झाल्यामुळे मुलीचा होत असलेला छळ व तिला माहेरी जाण्यास केलेली कायमची बंदी या योगे त्यांना पुढे अपार दुःख झाले. रत्नप्रभा ही त्यांची एकुलती एक लाडकी कन्या होती. एकच एक अपत्य अंतकाळी तरी भेटावे असे कुणाला नाही वाटणार. बाजीरावांनी तिचा अगदी ध्यास धरला होता. पत्रे झाली, तारा झाल्या, शेवटी मुलीला आणायला पाठवलेला मनुष्यही जेव्हा एकटाच परत आला तेव्हा अपत्य दर्शनाची त्यांची अंतिम आशा संपुष्टात आली. आईबापांना पराकाष्ठेचे वाईट वाटले. म्हाताऱ्याची आता आशा नाही हे सभोवतालच्या मंडळींना कळून चुकले. शेवटची घडी जवळ आली तरी शेवटची व्यवस्था म्हातारा कसा करीत नाही याचे आप्त स्वकीयांना आश्चर्य वाटू लागले. बाजीरावांच्या मनात आपली सारी झाडेमाडे, जमीन जुमला जे काही असेल ते आपल्या मुलीला द्यावयाचे होते. पोटची पोर असून तिला काही न देता कधी ज्यांच्याशी आपले सलोख्याचे संबंध नाहीत अशा दूरच्या भाऊबंदांना कष्टाने कसलेली जमीन व कमावलेली इस्टेट देणे हा त्यांच्या दृष्टीने शुद्ध कायदेशीर जुलूम होता. परंतु मुलीच्या सासरकडच्यांच्या अरेरावी वर्तनामुळे ही योजनाही पत्नीच्या व मुलीच्या दृष्टीने कितपत हितावह होईल याची शंकाच होती. मुलीला आणावयास पाठवलेला जासूद रिकामा परत आलेला व यमाचा जासूद तर निकडीने दारात येऊन उभा. अशा वेळी काय करायचे? बाजीरावांच्या मनाला तळमळ लागून राहिली. त्यांनी सभोवतालच्या मंडळीकडे पाहून म्हटले, "काय करावं? रतन आली नाही. आली असती तर तुम्हा सर्वांच्या साक्षीनं बक्षीसपत्र करून टाकलं असतं. आता नाही का करता येणार?"
बाजीराव, वेळ तर नाही ना लागलं तुम्हाला? अहो, पोरीच्या सासरी काय कमी आहे? चांगली राजघराण्यात पडली आहे ती, आणि तिची कीव करता, पण वहिनींचा काही विचार? हो, बक्षीसपत्र असलं तरी नवऱ्याला घ्यायला अधिकार आहेच. दिल्या 2 तोंडात आणि घेतलं हिसकावून. आहे काय त्यात? पण नुकसान कोणाचं होईल? वहिनीचं अन दुसरं कोणाचं? अहो, कशाला एकत्र लक्ष्मीचे तुकडे करण्याचा विचार करता? आहे ते सारं वहिनींचं अन रतनचंच आहे. वडील भावजाई आम्ही आईसारखीच समजतो. अन रतन तरी काय परकी आहे? कोण म्हणतो? आप्तस्वकीयांचा बुद्धिवाद पिंडाभोवती जमलेल्या कावळ्यांच्या कावकावीसारखा त्यांना कर्णकर्कश वाटला. मृत मांस खाण्यासाठी टपलेली गिधाडे जशी न बोलावता आपल्या चंचू पाजळून व पंख फडफडावून पुढे सरसावतात, तसे हे आप्तस्वकीय आपली तृष्णा व जिव्हास्त्रे पाजळून पुढे सरसावले आहेत. फरक इतकाच की ती गिधाडे निर्बुद्ध असल्यामुळे मृत मांस भक्षण करतात आणि हे सुबुद्ध असल्यामुळे आपले सजीव हृदय बोचून खात आहेत असे त्यांना वाटले. शुद्ध तर होतीच, पण बुद्धीही अजून त्यांना सोडून गेली नव्हती. शक्ती मात्र दर क्षणाला झपाट्याने कमी होत होती. त्यामुळे इच्छा नसताही अप्रिय गोष्टी ऐकणे भाग पडून अंतकाळच्या वेदनात आणखी भर पडत होती. अप्रिय वातावरणाने त्यांचा जीव गुदमरू लागला. आजाऱ्याचा जीव घाबरत आहे या सबबीवर सभोवतालची गर्दी डॉक्टरने कमी केली. शांतता व उपचार होताच आजाऱ्याला जरा स्थैर्य आले. मुलीला इस्टेट देणगी दाखल लिहून ठेवण्यात अर्थ नाही, तसेच बायकोच्या ताब्यात ती राहील असे मानण्यातही अर्थ नाही. अशाने मालकिणीचा मान जाऊन मोलकरणीची कळा मात्र तीस येईल. त्यापेक्षा एखादा मुलगा तिने दत्तक घेतला तर सर्व सूत्रे तिच्या हाती राहून त्याच्यावर तिचा पुढेही दाब राहील. अशा पोक्त विचाराने बाजीरावांनी तसे मृत्यूपत्र करवून घेतले. त्यावर डॉक्टर, वकील व सभ्य गृहस्थ इत्यादी महत्त्वाच्या व्यक्तींच्या कायदेशीरदृष्ट्या सह्या साक्षी झाल्या. आपण आपल्यावरील मोठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली या जाणीवेने समाधान पावून म्हाताऱ्याने आपली जीवितयात्रा संपवली. म्हाताऱ्याची इस्टेट खिरापतीसारखी वाटून खाण्याचे भाऊबंदांचे बेत मृत्यूपत्राच्या वाचनाने हाणून पडल्यामुळे मृत म्हाताऱ्यावर आपलेच दातोट खाण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीच उरले नाही. तरी योग्य वेळी मृत्यूपत्रात उल्लेखिलेल्या मुलाला विधीपूर्वक माईच्या मांडीवर दत्तक देण्याची आपल्यावरील जबाबदारी त्यांनी पार पाडली. मुलगा सवयीशिवाय आई बापांवेगळा राहू शकत नसल्यामुळे व माई आपल्याच दुःखात चूर असल्यामुळे सवय लागेतोपर्यंत मुलाचे आईबाप त्याच्या व्यवस्थेला व माईच्या सोबतीला येणे अपरिहार्यच होते. बाजीरावांची निधनवार्ता व मृत्यूपत्राची हकीकत रत्नपुरी एकदमच समजली. रत्नप्रभेच्या दुःखाला व तिच्या सासूबाईंच्या रागाला सीमा उरली नाही. व्याह्याने आपल्या सुनेच्या तोंडाला पाणी पुसली ही गोष्ट त्यांना भयंकर अपमानास्पद वाटली. बापाच्या मृत्यूमुळे मुलीला काय वाटत असेल याची तादृश्य पर्वा न करता त्याच्या उलट्या काळजाच्या कसाबकरणीचा सडकून निषेध करून त्याचा चांगलाच उद्धार त्यांनी केला. आणि व्याह्याचे कृत्य यापेक्षाही कडक पारिपत्यास योग्य असताही या पलीकडे त्याचे काही वाकडे करणे दुर्दैवाने आपल्या हाती नसल्यामुळे अर्थातच आपला शिक्षादंड त्यांनी सुनेकडे वळवला. रत्नप्रभेला आधी सुख फार होते, त्यात ही आणखी भर पडली. तिने मोठे धैर्य करून आपणास आईकडे पाठवण्याची विनंती केली, परंतु मोठ्या मुलूक मैदानी गर्जनेने तिचा पार धुवा उडवण्यात आला. तिला जीवित असार वाटू लागले. ईश्वराने आपल्या आईचा आधार काढून नेण्यापेक्षा आपणासच नेऊन या खडतर आयुष्यक्रमाचा अंत का केला नाही? सासूचा जाच व नवऱ्याची उपेक्षा अशा स्थितीत जीवित कसे कंठायचे याचा नैराश्यपूर्ण विचार तिच्या डोक्यात थैमान घालू लागला. रडून रडून तिचे कपोल निस्तेज झाले होते. डोळे खोल गेले होते व त्याभोवती कृष्णवलये पसरली होती. ओठांवरचा रक्तिमान नाहीसा होऊन ते फिकट दिसत होते. लांब सडक काळाभोर केशसंभार स्नेहाअभावी गुंतून धुसर झाला होता.
दुःखद विचारांच्या अतिरेकाने तिला मूर्छा येऊन तिची दुःखाने खचलेली फिक्कट कृश देहलता चटईवर अस्ताव्यस्त पडली होती. जातीच्या सुंदरांना काहीही शोभते या उक्तीप्रमाणे तशा स्थितीतही ती सुंदर दिसत होती. तसे नसते तर कधी डोळा उचलून तिला न पाहणारे बाळासाहेब, तिचा पती, अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे पाहत कसे राहिले असते. राजवाड्यातूनच नेमणूक असल्यामुळे रत्नप्रभेच्या तैनातीला 2 दासी, स्वतंत्र गाडी, मेणा इत्यादी सर्व काही होते. परंतु घरातल्या माणसांनीच तिची किंमत कवडीमोल केल्यामुळे व खुद्द नवऱ्याने दासीला मालकिणीचे पद बहाल केल्यामुळे दासीजन तिला जुमानेनासा झाल्यास नवल काय. यावेळी तिच्याजवळ कुणीही नव्हते. बाळासाहेबांची विषयी दृष्टी तिच्या मुग्ध सौंदर्याचे पान करण्यात गुंतली असल्यामुळे पत्नीला दर्शन देऊन आपण तिचा बहुमान केला असताही योग्य उत्थापन देऊन तिने आपला इतमाम राखला नाही या गोष्टीची जाणीव त्यांना झाली नाही. परंतु ती होताच त्यांना अतिशय अपमान झाल्यासारखे वाटले. बेमुहूर्तखोर बायकोला चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने ते आत आले व त्वेषाने त्यांनी तिच्या कमरेत लाथ हाणली. तथापि आपला पाय दुखावला असेल असे म्हणून आदब राखायला ती शुद्धीवर कुठे होती. पण बाळासाहेब मात्र लवकरच शुद्धीवर आले. आपल्या लत्ता प्रहाराला मुळीच न जुमानणाऱ्या पत्नीकडे त्यांनी वाकून पाहिले तेव्हा ती बेशुद्ध आहे ही वस्तुस्थिती त्यांच्या ध्यानी आली. हे सुकुमार सौंदर्य पुष्प आपण उपेक्षेने धुळीस मिळवले. ज्या घरात दासीजन सुद्धा आनंदाने नांदत आहेत त्याच घराची स्वामिनी मात्र अशी दुःखाने खचून चटईवर लोळत आहे. अरे रे, आपल्या आईचा आपल्या या सुकुमार पत्नीवर दात का असावा व तिच्या सांगण्यावरून आपण हिची निष्कारण हेळसांड का करावी. मनाच्या या प्रश्नांना त्यांना उत्तर देता येईना. असले निरागस निष्पाप सौंदर्य पुष्प आपल्या हक्काचे असता दुर्गतीच्या कर्दमात आपण का डुंबावे आणि या गोष्टीला आईचा विरोध नसून पहिल्या गोष्टीला का असावा. आजपर्यंत हा साधा विचार आपल्या मनाला कसा शिवला नाही याचे त्यांना आश्चर्य वाटू लागले. मनाची पकड सुविचाराने घेतल्यामुळे आपोआपच इंद्रियातला तामसीपणा गारठून गेला. प्रहार करायला शिवशिवलेले त्यांचे हातपाय तिच्या शुश्रूषेला लागले आणि त्या दिवसापासून तिच्या दुर्भाग्याला ओहोटी लागली. वाईटातून चांगले उद्भवते ते असे. आपल्याकडून मोठी सावधगिरी करून बाजीरावांनी पत्नीची सुव्यवस्था लावली खरी, परंतु लागली मात्र नाही. दत्तक पुत्र लहान म्हणून त्याचे आईबाप त्याच्याबरोबरच वास्तव्य करू लागले. माई आपल्याच दुःखात चूर असल्यामुळे मुलाला वळण लावणे, व्यवस्था पाहणे इत्यादी कामे त्यांच्या हातून पार पडणे अशक्यच होते. अर्थात ती कामे त्याच्या जन्मदात्यांनीच आपल्याकडे घेतल्यामुळे आपल्यावरची जबाबदारी तितकी कमी करणाऱ्यांचे माईंना उपकारच वाटले. माईंची मनस्थिती जाणून मुलाच्या आईबापांनी त्यांना कसलीच तसदी पडू नये अशी चांगलीच खबरदारी घेतली. मुलाचे घरातील व शाळेतील शिक्षण, शेतीभाती व सावसावकारीची व्यवस्था, देणे घेणे, फार काय माईंचे खाणेपिणे व वागणे सवरणे या सर्व गोष्टींकडे तेच लक्ष पुरवीत. त्यामुळे आपलेच दुःख उराशी कवटाळून बसायला त्यांना मुबलक वेळ सापडे. याप्रमाणे कोणतीही जबाबदारी अगर व्यवसाय मन विरंगुळायला नसल्यामुळे पुष्कळ दिवस माई त्या स्थितीत राहत होत्या. परंतु सृष्टीक्रमाप्रमाणे कोणताही काळ सारखा टिकून राहत नाही. दीर्घकाळच्या निद्रेतून जागृती यावी त्याप्रमाणे माईंना झाले. त्या चकित दृष्टीने सभोवार पाहू लागल्या. त्यांना काय दिसले? एखाद्या आम्रवृक्षावर वाढलेले बांडगुळ मात्र भरारून वाढावे, परंतु मूळ वृक्ष मात्र खुरटून वठू लागावा, त्याप्रमाणे आपण लावलेले दत्तकाचे कलम झपाट्याने वाढीस लागले आहे, परंतु आपण मात्र नामशेष होण्याच्या पंथास लागलेले आहोत असे त्यांना दिसून आले. वाढलेल्या कलमाचे मूळ झाड कोणते व कलमी शाखा कोणती हे ज्याप्रमाणे पुढे कळेनासे होते, तसेच मूळ घर यांचे की आपले, आपण यांना आणले की यांच्या घरात आपण आश्रयाला आलो याची त्यांना भ्रांत पडली. ते आंबे फणसाचे दिवस होते.
पडवीमध्ये कलमी आंब्यांच्या करंड्या भरून शिवण्याचा उद्योग काही घडी करत होते. हलके हलके माई तेथे गेल्या आणि म्हणाल्या, पाठवायचे आंबे ना हे? चांगले नेहमीसारखेच निवडून घेतले आहेत ना बजाबा? व्हय, नेहमीप्रमाणेच. अन मुरंब्यासाठी त्या विहिरीवरच्या आंब्याचे काढले ना? व्हय. कोण जाणार आहेत घेऊन? नाही कोण, तेच येणार आहेत. कोण, रत्नाबाई का बाळासाहेब? पत्र आलं का? कधी आलं? माईंच्या अशक्त दुर्बल हृदयाला तो आनंदाचा आवेग झेपला नाही. खाली बसून त्या उत्तराच्या अपेक्षेने अधीरपणे त्यांच्याकडे पाहू लागल्या. माईंची स्थिती त्याच्या लक्षात आली. तो काचत म्हणाला, मालकाचं मामा येणार आहेत, त्यांच्यासाठी या करंड्या. रत्नाबाईच्या पाठवल्या? थोरलं धणी गेल्यापासनं रत्नाबाईकडे काही बी पाठवीत नाही. का बरं? इतक्या वर्षात आंबे फणस पिकलेच नाहीत? पिकलं मग पर सारं इकलं. मालकाच्या बापासनी सांगितला पर ते म्हणतात पाठवायची काय जरुरी नाही. माई मटकन खालीच बसल्या. त्यांचे डोके गरगरू लागले. आपल्या मालकीचे आंबे आपल्या एकुलत्या एक लेकीला पाठवण्याच्या बाबतीत बंदी करणारा हा कोण मोठा? दुपारी जेवणानंतर त्यांनी दत्तकपुत्रास हाक मारून विचारले, विश्वासराव, रत्नाबाईंच्या सासरी पाठवले का आंबे? नाही. का? विश्वासरावांनी तिकडूनच जाणाऱ्या आपल्या जनकाकडे पाहिले. पुत्राला माईंच्या खोलीत पाहून त्यांना विस्मय वाटलाच होता. त्याच्या दृष्टिक्षेपाबरोबर ते त्वरेने तेथे आले. त्यांनाही माईंनी तोच प्रश्न केला. त्यावर हसत हसत बेडरपणे ते म्हणाले, कशाला पाठवायचे? त्यांच्या घरी काय कमी आहे? राजाच्या घरी मोती पाठवले तरी त्यांची किंमत मातीच व्हायची. अहो, त्यांना आपल्या ह्या आंब्यांची किंमत काय? टाका म्हणतील घोड्यापुढे. झालं, नुकसान आपलं गरीबाचं. इतकी वर्ष पाठवीत आहो. त्यांना पुढे बोलू न देता मध्येच ते म्हणाले, इतक्या वर्षांची गोष्ट वेगळी आणि आताची वेगळी. म्हणजे काय? आमच्या मुलाच्या हिताला आम्हाला जपलं पाहिजे. आ वासून माई पाहतच राहिल्या. क्षणभर त्यांची हालचालच थांबली. नंतर त्यांनी खाटेवर अंग टाकून दिले. नुकत्याच कुठे उठू फिरू लागलेल्या माईंना हा आघात पुन्हा बरेच दिवस अंथरुणाला खिळवायला कारण झाला. त्यानंतर बऱ्याच दिवसांची गोष्ट. एके दिवशी त्या तुळशी कट्ट्याजवळ बसल्या होत्या. तेथे शेजारची बाई आपल्या मुलाला घेऊन आली. त्याला पाहून माई म्हणाल्या, का ग, पोर इतकं कशानं वाळलं? त्याला गवर आला होता, आता आव झाली आहे. मग औषध का नाही करत? करते तर वैद्याचं, पण गुण नाही. दह्याच्या मलईत शंखजिरण गोळी द्यायची म्हणाले, पण दह्याची मलई कुठनं आणू? आमच्या घरी का दुपता आहे? आमच्याकडून न्यावीस की नाही? आमच्याकडे पुष्कळ असेल. हलक्या आवाजात ती बाई म्हणाली, पण देणार कोण? तुम्ही पडल्यापासून ताकाचा थेंब काही या घरातून कोणाला मिळाला नाही माई. चल, मी देते. असे म्हणून माई दुपत्याच्या खोलीत गेल्या व विरजणावरची साय काढू लागल्या. दुपत्याच्या खोलीचे दार उघडे पाहून दत्तकाची जननी तेथे धावून आली व अधिकारवाणीने विचारू लागली, हे काय करता? तिला दह्याची मलई देते औषधाला. तिचं पोर आवेनं कसं झालंय पहा. पाहिलं म्हणे मलई देते औषधाला. मलई काही फुकट येत नाही. ठेवा खाली. वा, दुपारी मी साय विरजली होती तुपासाठी, तर तीच वाटीत सुटल्या लोकांना. ताक पाणी असतं तर एक असो, ही साय. तुम्हाला काय, जाल लेकीकडं, पण आम्हाला आमच्या मुलाचं हित पाहिलं पाहिजे. ती परकी बाई या धूमधडाक्याने एखाद्या ज्वालाग्राहीच्या स्फोटाने एखादा पदार्थ दूर फेकला जावा त्याप्रमाणे चटकन चालती झाली. आणि माई, त्यांना डोक्यावर जणू अग्निवर्षा होत आहे असे वाटले. त्यांचे अश्रू सुकून गेले, रक्त जळून गेले आणि एखादे निर्जीव सुकले पान वावटळीच्या हेलकाव्याने हवेत गिरक्या घेऊन दूर जाऊन पडते त्याप्रमाणे कोलमडत कापत त्या अंथरुणावर येऊन पडल्या. बराच वेळ त्या भ्रांतचित्त होत्या. नंतर हळूहळू त्यांचे विचारचक्र सुरू झाले. दत्तकपुत्र आणि त्याचे आईबाप यांनी चट सारे आपले घर आवरून आपणास दिल्या अन्नाची धणीण करून ठेवले आहे. जो प्रश्न मृत्यूशय्येवर असताना मोठ्या दूरदृष्टीने व कसोशीने आपल्या पतीने सोडवला होता,
जो प्रश्न मृत्यूशय्येवर असताना मोठ्या दूरदृष्टीने व कसोशीने आपल्या पतीने सोडवला होता, तो याप्रमाणे विफल झाला आहे असे त्यांना दिसून आले. ज्याच्यावर आपला दाब राहील, आपल्या अनुग्रहाबद्दल जो सदैव आपला ऋणी राहील, अशी अंतकाळी पतीची कल्पना, त्याच्याच अनुग्रहाची अपेक्षा करीत काळ कंठणे आपल्या भाळी आले. या विचाराचे दुःख असह्य वाटून त्यांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला. ज्याच्याबद्दल आपणास आतड्याची ओढ नाही, हृदयाला ओलावा नाही, त्याला आपले अगत्य न वाटणे साहजिकच होते. परंतु ज्या पदावर आपण त्याची स्थापना केली, त्याबद्दल माणुसकीला धरून निदान त्याने कृतज्ञ तरी असायला पाहिजे होते. कशावर आपली सत्ता राहिली नाही. हाताने उचलून कुणाला काही देईन म्हटले तर ती सत्ता नाही. हाय हाय, स्वतःच्याच घरात मालकिणीला मोलकरणीची कळा यावी ना. जिथे आपल्या नुसत्या नजरेने 4 माणसे वाकत होती, तिथे आपणासच दुसऱ्याच्या इच्छेच्या तालावर चालावे लागावे. जिथे फुले वेचली, तिथे गोऱ्या वेचण्याची पाळी यावी. हाय रे देवा, यापरता दैव दुर्विलास तो कोणता. दुःखाने माईचे हृदय फुटण्याच्या बेतास आले. आपले दारुण दुःख मुलीला सांगून हलके करावे व तिचाही दुःखभार अंशतः कमी करावा, याकरता ताबडतोब मुलीकडे जावे अशी त्यांना प्रबळ इच्छा झाली. ज्या दिवशी आपल्या सौभाग्याचा आधार गेला, त्याच दिवशी आपण खऱ्या निराधार झालो. आता हे सर्व सोडून जगातील आपला एकच आधार अशी मुलगी, तिच्याकडे सांत्वनाच्या शब्दासाठी धाव घ्यावी असे वाटणे साहजिकच होते. परंतु आपण दुःखी असता विहिणीकडून वास्तपुस्तही झाली नाही की तिने आपल्या भेटीला मुलीलाही पाठवले नाही. अशा स्थितीत निमंत्रणाशिवाय आपल्या पायी चालून जाणे कितपत योग्य होईल याचा त्यांना विचार पडला. परंतु दैवाने किंवा रत्नप्रभेच्या दुर्दैवाने तो विचार दीर्घकाळ टिकला नाही. विहिणीकडून शुभ किंवा अशुभ वार्तेसाठीच पत्रव्यवहार होत असे. आजपर्यंत एकदाच रत्नप्रभेचा सोहळा करण्यासाठीच फरमानवजा पत्र आले होते. त्यावर बऱ्याच वर्षांनी आज पुन्हा पत्र आले होते. माईंना वाटले मुलीला पुत्रप्राप्ती झाली असेल, कारण अकारण पत्र लिहिण्याचे प्रयोजन विहिणीला पडणे शक्य नव्हते. त्यांनी मोठ्या अधीरतेने पत्र वाचावयास घेतले. परंतु त्यात पौत्रप्राप्तीचा शुभ संदेश नसून जामात निधनाची अशुभ वार्ता होती. बिचाऱ्या माई दुःखाने खचून गेल्या. अपत्य प्रेमापुढे मानापमानाचा प्रश्न त्यांना गौण वाटला. दागिन्यांचा डबा व थोडी चांदीची भांडी, ज्यावर दत्तकाचा डोळा अद्यापी फिरला नव्हता, असा एवढा जीवाभावाचा कुणगा त्यांनी एका लहानशा गाठोड्यात बांधून रत्नपुरी प्रयाण केले. पुष्कळ वर्षांनी शेवटी अशा स्थितीत मुलीची भेट झाली याचे माईंना वाईट वाटले. आताशा बाळासाहेब तिच्याशी प्रेमाने वागू लागले होते, हे ऐकून तर त्यांचे दुःख द्विगुणित झाले. रत्नप्रभेच्या सासूने दुःखाच्या पहिल्या झटक्यातच काय ते मौन स्वीकारले होते. नंतर इतके दिवस दबून राहिलेल्या तिच्या क्रोधाने जोराने पेट घेतला आणि त्याचे पर्यावसान एकाच वाड्यात 2 मुदपाक खाण्यात दोघींचा निरनिराळा स्वयंपाक होऊ लागण्यात झाले. ऐकलंस का रतन? माई अगदी रडकुंडीस येऊन बोलत होत्या. काय ते? आज वाड्यातून ती कोणसी केसरीदाशी गुलाबीकडे आली होती. बरं मग? ती म्हणत होती तुझी सासू. रत्नप्रभेने प्रश्नार्थक मुद्रेने नुसते आईकडे पाहिले. तुझी सासू दत्तक घेणार आहे म्हणे, तसा तिने अर्ज केला आहे. माईंना वाटले होते ही बातमी ऐकून मुलीला पराकाष्ठेचे दुःख होईल, परंतु तसे काही न होता तिने थंडपणाने उत्तर केले, घेईनात बापड्या. घेईनात काय? दत्तक? अगं वेडे, तिनं दत्तक घेतला तर तुझी गत काय? तू काय जन्माची दुःखीन परस्वाधीन राहणार? मुलीने थोडीशी हाताची चाळवाचाळव केली आणि आईकडे खिन्नपणे पाहिले. जणू काय आजपर्यंत आपण जे दुःख भोगीत आलो आहो त्यापेक्षा अधिक ते आणखी काय असणार आहे, असाच त्या दृष्टीचा अर्थ होता. माई पुढे हलक्या आवाजात म्हणाल्या, तिचं काय आता 10 गेले न 5 राहिले म्हटलं तरी आणखी 5-25 वर्ष पुरेलच तुझ्या जन्माला. त्यापुढे आणखी तिच्या दत्तकाचा काच पुरणार. मिळून सुखाची घडी अशी नाहीच तुला जन्मात.
रत्नप्रभेने उद्गार काढला. त्याचा अर्थ जणू काय दैव आपलं असाच होता. निदान माईंनी तरी तसाच केला. त्या म्हणाल्या, असं दैवाला दोष देत बसून कसं चालेल बाळ? त्याशिवाय आपल्या हाती काय आहे? खिन्नपणे रत्नप्रभा म्हणाली. असं हरीवर हवाला टाकून काय होणार आहे? प्रयत्न केला पाहिजे. रत्नप्रभा आईकडे करुण दृष्टीने पाहत राहिली. लांबत चाललेल्या अप्रिय संभाषण प्रसंगातून तिने आपणाला मुक्त करावे यासाठी थोडक्यात ती म्हणाली, कशासाठी काय प्रयत्न करणार? जाऊ देते. उठत असलेल्या मुलीचा कृश हात धरून तिला खाली बसवीत माई म्हणाल्या, जाऊ दे कसं? तुला आपलं हित कळत नाही, पण मला कसं बघवेल? तिला तू हरकत घेतली पाहिजे. खरं म्हणजे तिनं दत्तक घ्यायचा नाही, दत्तक तू घ्यायचा. काय? मी? आश्चर्याने चमकून ती थोडी दूर सरली आणि चकित दृष्टीने आईकडे पाहू लागली. आपली आई शुद्धीत नसावी असेच तिला वाटले. कारण ती आली तेव्हा दत्तकामुळे आपली झालेली दुर्दशा तिने इतक्या विशदपणे मुलीला सांगितली होती की ती करुण कहाणी ऐकून दत्तकाच्या नावाचा तिला तिटकारा वाटू लागला होता. असली त्रासदायक उपाधी आपल्या मागे लावण्याची गोष्ट आपली आई काढील अशी कल्पना तिच्या स्वप्नातही आली नसती. ती प्रत्यक्ष तिच्या आईने उच्चारली असता ती शुद्धीत नसेल असे तिला वाटल्यास आश्चर्य काय? आईने होकारार्थी मान हलवली ते पाहून ती कंपित स्वराने म्हणाली, आई. रतन, समजले मी, पण बाळ, जन्मभर तू लोकांच्या ओंजळीनेच पाणी पिणार काय? पुरी, 7 नवसांनी झालेली एकुलती एक तू. तुझ्या सुखासाठी कोण धडपड केली, पण तुला कधी सुख लागलं नाही. दुःखासाठीच माझी बाळ जन्मास आली काय? बोलता बोलता त्यांचा स्वर सदगदित झाला आणि एखाद्या आतून ओल्या असलेल्या जखमेला कोणी धक्का लावला असता जशा खोल तीव्र वेदना होता तसे रत्नप्रभेला झाले. तिला दुःखाचा मोठा हुंदका आला. वेगाने पडणारे अश्रू लपवण्यासाठी तिने आईच्या कुशीत आपले तोंड लपवले. एकमेकींना कवटाळून त्या कितीतरी वेळ रडत होत्या. अशा तऱ्हेने पुष्कळ वेळ गेल्यानंतर त्यांची हृदये काहीशी हलकी झाली. माई आत्यंतिक मृदू स्वराने म्हणाल्या, बये, तू स्वस्थ राहा. मी स्वतः राणीसाहेबांना भेटून त्यांना नीट समजावून सांगेन. आई, कशाला हा उपद्व्याप? तैनात तोडून घेतली म्हणजे झालं. आपल्याला असं काय लागणार? तैनात ही आहेच, पण असं बघ, तिनं दत्तक घेतला तर त्याच्या हाती सारी सत्ता नाही का जाणार? तोच तू दत्तक घेतलास तर तिचा वडिलकीचा मान कायमच राहील. शिवाय राणीसाहेबांना मुलगा नाही. कदाचित पुढे मागे त्यांनाही दत्तक. दैव आपलं. बाळासाहेब असते तर त्यांनाच राजयोग आला असता. आपले अंग शहारल्यासारखे करून रत्नप्रभा म्हणाली, आई, कशाला बरं ही नसत्याची उठाठेव? अन आजची भ्रांत तिथं उद्याचं तरी कुणी पाहिलं? मुलीचा निराशावाद माईंना रुचला नाही. त्यांच्या दूरदृष्टीला त्यांची मुलगी राजमातेच्या वैभवाने नांदणे शक्य आहे असे दिसत होते. मनुष्य स्वभावाची हीच गंमत असते. स्वतःच्या घराची व्यवस्था नीट राखण्याची पात्रता जरी नसली तरी गावच्या कारभाराची उठाठेव करण्याची हाव मात्र बहुतेकांना असते. दुधाने तोंड पोळले असता ताक फुंकून प्यावे म्हणतात. परंतु ही पुराणातली वांगी पुराणातच राहतात. माईही याला अपवाद नव्हत्या. दत्तकाच्या बाबतीत त्यांना नुकताच कटू अनुभव आला होता, तरी मुलीने दत्तक घ्यावा असे त्यांना मनापासून वाटत होते. याकरता जारीने खटपटीस लागून मुलीचे मन त्या जोराने वळवीत होत्या. आपली गोष्ट बिघडली याचे कारण त्यांच्या मते असे होते की आपले कोणी पाहणारे नव्हते. परिस्थितीमुळे आपले स्वतःचे आपल्या कारभाराकडे दुर्लक्ष झाले. तसे मुलीच्या बाबतीत होणार नाही. जबर किंमत देऊन आपण नुकताच अनुभव विकत घेतला आहे. त्याचा उपयोग करून मुलीचे खडतर झालेले आयुष्य यापुढे तरी शक्य तितके सुखावह होईल असे आपणास करता येईल. मुलीचे मन वळवून अगदी गुप्त रीतीने त्यांनी राणीसाहेबांची भेट घेतली आणि विहिणीच्या ऐवजी मुलीला दत्तकाची परवानगी मिळणे किती इष्ट आहे ते मुद्देसूद रीतीने त्यांच्यापुढे मांडून त्यांना पटवून दिले. सुशील रत्नप्रभेला वाईट रीतीने वागवले जात आहे हे ठाऊक असल्यामुळे आधीच राणीसाहेबांना तिच्याविषयी सहानुभूती वाटत असे.
त्यात तिच्यावर अकाली ओढवलेल्या वैधव्यामुळे अनुकंपेची भर पडली आणि माईंनी आतड्यांच्या कळवळ्याने तिच्या पुढील खडतर आयुष्याचे जे हृदयद्रावक चित्र रेखाटले त्यामुळे द्रवून तिच्याविषयी अवश्य विचार करण्याचे त्यांनी कबूल केले. शेवटी राणीसाहेबांच्या वजनाने म्हणा किंवा कायद्याच्याच आधाराने म्हणा, दरबाराकडे आलेल्या सासू सुनांच्या अर्जांपैकी रत्नप्रभेच्या अर्जाला मंजुरी मिळून सासूचा अर्ज फेटाळला गेला. माईंच्या महत्वाकांक्षी मनाला मोठे समाधान वाटले. आपण मोठे कर्तृत्व करून दाखवू, असे करू तसे करू, असे मनोराज्य त्यांच्या अंतर्यामी चालले होते. जणू काय बाह्य मनातले विचार सुद्धा कुणाला कळतील आणि त्यांना दृष्ट होईल असे वाटून मुलीशी सुद्धा त्यांचा उच्चार करायला त्या भीत होत्या. परंतु काळाच्या काकदृष्टीतून काही सुद्धा दडून राहू शकत नाही हा साधा विचार न सुचण्या इतके अज्ञान पाहून दैव मात्र विकट हास्य करीत होते. एके रात्री जेवणानंतर दूध प्याल्यावर रत्नप्रभेला अस्वस्थता वाटू लागली आणि ती क्रमाक्रमाने वाढत गेली. ती हकीकत कळताच तिच्या सासूबाई समाचारास आल्या आणि सुनेचे वाढते दुखणे पाहून मोठ्या अगत्याने औषधोपचाराची व्यवस्था त्यांनी करवली. परंतु रत्नप्रभेची प्रकृती जास्तच विकोपास गेली. आग, पोटात आग होते, असे एकच वाक्य कष्टाने व केविलवाणीने ती बोलत होती. शेवटी तिच्या वेदना इतक्या वाढल्या की तिचे ते होत असलेले हाल पाहून असे हाल सोसण्यापेक्षा देवाने तिला त्यातून एकदम मुक्त तरी करावे अशी नकळतच माईंनी प्रार्थना केली आणि ती देवाने ऐकलीही. पहाट होण्यापूर्वीच रत्नप्रभेचे प्राणोत्क्रमण झाले. माईंची बुद्धी बहिरून गेली. झाले काय हे कळायला त्यांच्या बुद्धीला बराच ताण पडला. शेवटी मुलीच्या काळवंडलेल्या शवाकडे पाहून त्या जोराने ओरडल्या, विष, विष घातलं ग बाई माझ्या बाळीला. लगेच त्यांना एका खोलीत कोंडण्यात आले. त्यांना जेव्हा जागृती आली तेव्हा वाड्यातील नेहमीच्या भागात आपण नसून बाहेरच्या भागात आहोत असे त्यांना आढळून आले. आपण बाहेर कशा याची संगती त्यांना लागेना. त्यांनी डोक्यावरून हात फिरवला, कावऱ्या बावऱ्या नजरेने सभोवार पाहिले. नंतर कष्टाने उठून त्या आत जाऊ लागल्या. तेव्हा दारावरील पहारेकरी त्यांना हटकून म्हणाला, कुठं चालला? आत जायचं नाही, दिसत नाही का सरकारी सील? माईंनी सभोवार पाहिले. नेहमीचे दरवाजे बंद असून कुलपांवर सीले होती. हाय हाय रत्नाबाई, मला म्हातारीला सोडून कुठं ग गेलीस? माईंनी हंबरडा फोडला. त्या गेल्या देवाकडं, तुम्ही जा आता आपल्या घराला, पहारेकरी बेगुमानपणे म्हणाला. प्राणाधिक कन्या, घरदार व बरोबर आणलेला जीवाभावाचा कुणगा या सर्वांना आपण एकदमच अंतरलो. या जाणीवेने माईच्या डोक्यावर जणू वज्राघात झाला. त्यांच्या डोळ्यांसमोर काजवे चमकू लागले, डोके गरगरू लागले व त्यांनी एकदम धरणीवर अंग टाकले.